खासदार झाल्यानंतर विधानसभेमधील 2 आमदारांचे राजीनामे पाहायला मिळतात। आणखी 5 आमदार राजीनामा देणार आहेत। लोकसभेवर निवडल्यानं विधानसभा सदस्यत्व सोडतायत। प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडेंनी देखील राजीनामे दिलेले आहेत। निलेश लंके, वर्षा गायकवाड, संदीपान भुमरे हे देखील आपला राजीनामा देतील। पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेच्या एकूण 14 जागा रिक्त दिसणार आहेत। राजू पारवे, अशोक चव्हाणांचे यापूर्वीच राजीनामे आपण पाहिले होते, तर 4 जागा आमदारांचं निधन झाल्यानं रिक्त आहेत। काँग्रेसचे सुनील केदार अपात्र ठरल्यानं 1 जागा रिक्त आहे। तर कोणकोणत्या आमदारांच्या जागा रिक्त झालेल्या आहेत त्यावर आपण नजर टाकतोय। यामध्ये लोकसभेवरती निवडले गेलेल्या एकूण 7 जणांनी आपले राजीनामे दिले आहेत। यामध्ये प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे, रवींद्र वायकर, प्रतिभा धानोरकर, संदीपान भुमरे, वर्षा गायकवाड, निलेश लंके, अशोक चव्हाण आणि राजू पारवे। अपात्र ठरल्यानं सुनील केदार। अशा प्रकारे विधानसभेच्या एकूण 14 जागा रिक्त आहेत आणि निधन झाल्यानं एकूण 4 जागा, त्यामध्ये गोवर्धन शर्मा, राजेंद्र पटनी, PN पाटील आणि अनिल बाबर। त्यामुळे विधानसभेच्या एकूण 14 जागा रिक्त आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।